राज्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक अशा तब्बल 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये 24 महानगरपालिकांवर भाजपने बाजी मारत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मात्र भाजपच्या विजयासह आणखी एक पक्ष चर्चेत राहिला, तो म्हणजे असुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम। याचं कारण म्हणजे अनेकांना धक्का देत एमआयएमनं 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत। विशेष म्हणजे या पक्षाने थेट नागपूरमध्ये संघाच्या बालेकिल्ल्यात देखील एंट्री केली। त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपच्या विजयानंतर दुसरी जोराने चर्चा होत आहे, ती म्हणजे एमआयएमची। त्यामुळे एमआयएमच्या या विजयाची पार्श्वभूमी नेमकी कशी राहिली जाणून घेऊ सविस्तर। सुरुवातीला पाहूयात एमआयएमची कामगिरी कशी राहिली। महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने राज ठाकरे यांच्या मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीपेक्षाही जास्त जागा जिंकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। पक्षाने मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव, सोलापूरसह तब्बल 13 महानगरपालिकांमध्ये विजय मिळवलाय। त्याचबरोबर सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुख्य विरोधी पक्ष देखील ठरला आहे। तर नागपूर संघाच्या बालेकिल्ल्यात देखील पक्षानं एंट्री केली आहे। महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जितकं यश एमआयएमला मिळालं नव्हतं, त्यापेक्षा जास्त मोठं यश एमआयएमला मिळालेलं असल्याची प्रतिक्रिया यावेळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली। तर महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे धन्यवाद, एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं हे फळ असल्याची प्रतिक्रिया असुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे। तसेच या विजयानंतर आता जनतेच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्यात याव्यात असा आदेश देखील त्यांनी आपल्या नगरसेवकांना दिला। दरम्यान एमआयएमने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सर्वाधिक 33 जागा जिंकल्या असून मालेगावात 21, नांदेडमध्ये 14, अमरावतीमध्ये 12, नागपूरमध्ये 7, जालन्यात 2, धुळ्यात 10, गोवंडी येथे 5, मुंब्रा येथे 6, अकोला येथे 3, अहिल्यानगर येथे 2 आणि परभणीत 1 अशा जागा जिंकल्या आहेत। यामध्ये लक्षवेधी आणि जागा मिळवण्यात महत्त्वाचा राहिला तो ओवैसी बंधूंचा आक्रमक प्रचार। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवैसी यांच्याकडून आक्रमक प्रचार पाहायला मिळाला। त्यांनी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, अहिल्यानगर, सोलापूर यासह अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला, मतदानासाठी आवाहन केलं। तर दुसरीकडे एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी देखील छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, सोलापूर, मालेगाव आणि धुळ्यात हल्लाबोल करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। दुसरीकडे सर्वच पक्षांमध्ये झाला तसा तिकीट वाटपावरून गोंधळ आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ही एमआयएम मध्ये देखील झाली। गेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम कडून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। बहुतेक ठिकाणी माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट वाटपाचा आरोप करण्यात आला। तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाल्याने निवडणुकीत पक्ष कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। दुसरीकडे एमआयएमच्या कामगिरीचा काँग्रेसला मोठा फटका बसला, कारण निवडणुकीत एमआयएमने मुस्लिम बहुल भागात चांगली कामगिरी केली। त्यामुळे हळूहळू काँग्रेसची मतं एमआयएम कडे जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं। तसेच राजकीय वर्तुळात देखील आता चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। दरम्यान मंडळी, एमआयएमच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।